तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नाथ चरितेचा या यूट्यूब चॅनलवरती। आपण प्रत्येक नवीन मैदानाचे अपडेट घेऊन आलो। तर बघूयात आता सतेज व ऋतू केसरी पर्व 2 बेंदूर सणानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील भव्य असे मोठे बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजित केले आहे। तर हे मैदान रविवार दिनांक 7/6/2026 रोजी सकाळी 8 वाजता पार पडणार आहे। या मैदानाचे ठिकाण असणार आहे हिंद केसरी नेरलीमाळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी। हे मैदान एकूण 4 गटामध्ये पार पडणार आहे आणि या मैदानासाठी एक ट्रॅक्टर आणि तब्बल 7 टू व्हीलर गाड्यांचं बक्षीस असणार आहे। तर बघूयात ते 4 गट कोणते आणि त्यांची बक्षीस काय असणार आहे ते। पहिला गट असणार आहे आदत बैलगाडी शर्यत गट। त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 31,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार आहे 25,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे 21,000 रुपये असं आदत गटाचं बक्षीस असणार आहे। दुसरा गट असणार आहे दुसरा चौसा बैलगाडी शर्यत गट। त्याचा प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक असणार आहे 41,000 रुपये आणि तृतीय क्रमांक असणार आहे 31,000 रुपये असं दुसरा चौसा या गटाचं बक्षीस असणार आहे। तिसरा गट असणार आहे जनरल ब गट बैलगाडी शर्यत गट। त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे शाईन गाडी, द्वितीय क्रमांक असणार आहे स्प्लेंडर गाडी आणि तृतीय क्रमांक असणार आहे HF डिलेक्स गाडी। म्हणजेच ब गटासाठी एकूण 3 गाड्यांचं बक्षीस असणार आहे। आता चौथा आणि शेवटचा गट म्हणजे जनरल गट। या गटामध्ये एक जनरलचा बैल व एक ब गटाचा बैल असा गट असणार आहे। त्याचं प्रथम क्रमांकात बक्षीस असणार आहे महिंद्रा ट्रॅक्टर, द्वितीय क्रमांक असणार आहे 2 बुलेट गाड्या आणि तृतीय क्रमांक असणार आहे 2 युनिकॉर्न गाड्या। म्हणजेच या गटासाठी 2 बुलेट आणि 2 युनिकॉर्न अशा 4 टू व्हीलर व एक ट्रॅक्टर असे बक्षीस असणार आहे। आता बघूयात नियम व अटी। फॉर्च्युनर गाडी मैदान मनोरंजरी बेनाडी 5 लाख रुपये मैदान, बेड 1 लाख रुपये अशा मैदानासाठी जनरलला पळलेली बैल हे जनरलमध्ये ग्राह्य धरली जातील। तसेच गेल्या 2 वर्षात जनरलला पळलेली बैल ही जनरलचीच म्हणून ग्राह्य धरली जातील। सर्व बैल मालकांनी यावर लक्ष द्यावे। मैदान हे एकदम रास्त होणार। लाठी काठी बॅटरी किंवा ढकली केल्यास नंबर दिले जाणार नाही। अंतिम निर्णय हा पंचांकडे राहील। गाडी व नाव नोंदणीसाठी स्क्रीनवर नंबर दिला आहे, त्यावर तुम्ही गाडी नोंद करू शकताय। तर मित्रांनो, कोण होणार सतेज ऋतू केसरी ट्रॅक्टरचा मानकरी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।